तुम्हाला माहिती आहे का? 100 वर्षापूर्वी एक माणूस असा होता ज्याने संपूर्ण पृथ्वीला वायरशिवाय वीज देण्याचं स्वप्न पाहिलं होतं. तो म्हणजे निकोला टेस्ला. 1901 साली त्यांनी न्यूयॉर्कमध्ये एक भव्य टॉवर उभारला होता, वॉर्डन क्लिफ टॉवर. हा टॉवर फक्त एक इमारत नव्हता, तर पृथ्वी आणि आकाशाद्वारे ऊर्जा पाठवण्याचा माध्यम होता. टेस्लाचा दावा होता की पृथ्वी स्वतःच एक मोठा बॅटरी आहे. त्यांच्या मते हवेतून ऊर्जा प्रवाहित करता येईल आणि जगातील प्रत्येक व्यक्तीला मोफत वीज मिळेल. आणि त्यांनी प्रयोगातून दाखवलेही. त्यांनी उभारलेल्या टॉवरद्वारे काही किलोमीटर अंतरावर वायरशिवाय बल्ब पेटवून दाखवले. पण ही कल्पना खूप मोठी होती, इतकी मोठी की जगातील उद्योगपतींना ती आवडली नाही. कारण या टॉवरमार्फत सर्वांना मोफत वीज मिळणार होती, आणि मोफत वीज म्हणजे व्यावसायिकांचा व्यवसायात संपला असता. त्यामुळे या प्रोजेक्टसाठीच्या निधी न भेटल्याने टॉवर बंद केला गेला आणि टेस्लाचं स्वप्न अपूर्ण राहिलं. पण आज जे वायफाय, वायरलेस चार्जिंग, सॅटेलाइट पॉवर वापरले जातात, हे सगळं म्हणजेच टेस्लाच्या कल्पनेचं पुढचं रूप आहे. तो खूप पुढच्या काळात जगत होता, आणि म्हणूनच असे म्हणणे योग्य राहील, निकोला टेस्ला, द मॅन हू लिट अप द वर्ल्ड. अशाच माहिती मिळवण्यासाठी सायंटिफिक जोशला सबस्क्राईब करा.